झालं पावन आंधळ्याला दिला डोळा पांढऱ्याला पायन मुक्याला यवाचा देऊन केलं जगाचं कल्याण गोरगरीब जनतेला आहे मामाचा आधार या कामाने वस्तीमध्ये मामा तुझं स्थान वर्षाचा त्यो नियम ठरलाया भाविक बघत धावून आलाया सेवा दिली कोकऱ्याच्या बाळाला नीतीने मन मामा करतो तुझी सेवा या दमाने वस्तीमध्ये मामा तुझं स्थान तुझ्या पद परशान झालं पावन तुझ्या पद परशान मामा झालं पावन काशीलिंग देवाचा सद्गुरू संत बाळूमामाचा वरदासधामच्या शिरावर थाप मार लिंबाड्या गोवालावर हिमांशू बांगरे हे बाळ या देवालयाच्या परिसरात
बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका या कोळगावामध्ये उभयताची जोडी मायाप्पा बाप आणि सुंदराबाई माता लागली होती. सुखा समाधान लागली होती संसार करायला. संसार चालू असताना सकाळपर्यंत मोठा गरिबीचा संसार हलाखीचा संसार चालला होता. या चाललेल्या संसारात पहिली मुलगी आली जन्माला. गंगू नावाची मुलगी आली जन्माला. या मुलीनंतर दोन मुलं बाबा भैरवून भीमा बाबा. एकाची दोन झाली, दोनाची चार झाली, चाराची सहा झाली. आवड लागली काबड कष्ट करायला कुणी एका दिवसाला. सुंदराबाई मातेने विचार केला म्हणाला दोन बाळा तर हायती पोटाला. या दोन बाळाला म्हणून तिसरा भाऊ पाहिजे संततीला. म्हणून बाबा सुंदराबाई माता एका दिवसाला अरे निघून चालली होती बाबा वारीला पंढरपूरच्या देवाला. हातामध्ये टाळ्या मध्ये पांडुरंगाला या सवय हरिला साकडे घालायचे भूत्या जागेला. विचार केला होता मनामध्ये. सुंदराबाई माता नीतीच्या नियमाने वारीला गेली. जशी वारीला गेली सावळे हरीच्या बाबा मुलीच्या पुढे हात जोडायला लागली बोलायला. हे देवा अरे दोन मुलं दिलीच पोटाला, एक मुलगी दिली पोटाला. पण या दोन्ही मुलाला बाबा बंधू पाहिजे संगतीला. बाळ द्यायचं पोटल पण बाळ कसा द्यायचा. तिथनं पुढे सुधी झाला होणार नाही, तिथनं माग सुधी आवड चंद्र सूर्यापर्यंत बाबा त्याची कीर्ती गाजली पाहिजे. आता बाळ द्यायचा पोटाला म्हणून लागली नमस्काराला सुंदराबाई माता हात जोडले पाया पडली आणि निघून चालले ना बाबा आठवच्या वाटेला. अरे एवढ्या बघा
दिवस लागले जायला महिने लागले करायला बाबा विचार केला मला या सुंदराबाई माताला विचार केला असेल त्या टायमाला बाबा रे घर भरायला उदराला विचार केला म्हणाला विचार केला देणाला दिवस लागले जायला महिने लागले करायला महिने सरत असताना काय प्रकार घडला असेल शाहीर बरं का सर्व भावी भक्तांना एक विनंती महाप्रसाद घ्यायचे जर कोण राहिला असेल तर त्यांनी कृपया महाप्रसाद घ्यावा पण त्रेजशेर मध्ये महाप्रसाद चालू आहे सर्वांनी जाऊन महाप्रसादाचा आता आपण 6 वाजता इथं आलो होतो माणसं होती पण एवढी माणसं आणि जशी मिरवणूक इथं आली तसं या बाळोमाच्या दारात एक वर्ग निर्माण झाला बरोबर ना शाहीर टाकण माझ्या बाळोमाचे हा देव जवळजवळ 4-5 किलोमीटर मिरवणूक निघाली हा देव काय गप गेला का जे काय वाजवता वालू काय वाजवता हा अरे डोलाच्या ताला तसं नाही सुरातच्या मिळाला आलं तो डोलाच्या ताला तसं नाही सुरातच्या मिळाला आलं तो शबीनाचा आलं तो गंगूबाई म्हणजे कोण बाळूमाची बहीण बाळूमा काय म्हणतो अगं सोड हारुसवा राग जो पसवा मामा बोलत सोड हारुसवा राग जो पसवा मामा बोलतो मामा बोलतो देवाला दिवस लागला जायला बाबा 5व्या महिन्याला 7व्या महिन्याला 9व्या महिन्याला काय प्रकार घडला असेल शाहीर 9 दिवस 9 महिने आणि विचार केला मनाला विचार केला जनाला 9 घटका उरल्या होते त्या जागेला काय प्रकार घडला असेल शाहीर अरे 9 घटका उरल्या होत्या दुपारचा पारा लागला होता चढायला आणि बाबा काय सांगायचं तुम्हाला 3 ऑक्टोबर 1892 साला 3 ऑक्टोबर 1892 साला दुपारी 4 वाजायला या सोमवारी दिवसाला 4 वाजता बाईला बाबा 9 घटका लागले सुटायला 4 वाजून 23 मिनिटानं सुंदर असा बाळाचा रुमाला आला बाबा बाळाचं रूप कसं लागलं दिसायला अरे संत संग तुझा मामा तुझ्यावर जीवन
एकच खांडवळ ठेवलं. होय होते की हा? होय आता 19 पालख्या बाळूमाच्या, आहे. 19 बगल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि या 2-3 राज्यात होय कर्नाटक महाराष्ट्र होय या ह्याच्यात आपल्याला देवाला घरून आपल्याला देवाला जावं लागतं. होय होय पण बाळूमा कलियुगातला शेवटचा संत असा देव आहे की भक्ताच्या दारात येऊन दर्शन येऊन जातोय घेतो या. बरोबर की हा? होय आणि ज्याला जशी सवड घावल तसे बाळूमाला जगती. पण बाळूमाला आजपर्यंत कोणाचा उपकार अंगावर ठेवून याला आहे. घेतलेलं नाही. कर्माची परतफेड तिथं चांगलं कर्म आहे तर या बाळूमाच्या 18 बागे 19 बघितला आणि सर्व मंदिराचा एक नियम आहे. या बाळूमासाठी 10 रुपये जर कोणी खर्च केलं बाबा, तर 1000 रुपये बाळूमा देतो या. खरं आहे. आणि या देवापासलं 10 रुपये जरी कोणी चोरलं तर बँकेत काही नाही तेवढा बॅलन्स नाही बाळूमा. मावशी गाव दाखवा. बाबा मग माणूस काय करतो माहितीये का? 19 बघायला आचार्य रात्री तुझ्या आरतीला बाळूमा, तुझ्यावर जीव जगायला देवळाच्या आत बसलं कुलपाच्या आत. पण या बाळू धनगराचा 18 ठिकाणी मोठ्या माळा रोज सकाळ संध्याकाळ झेंडा पडत होता. रोज सकाळी 2-3 हजार पब्लिक, संध्याकाळी 2-3 हजार पब्लिक पर्सन गेलायचं. कसलं काय कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, कोण सॅनिटायझर पण नव्हतं. तरी सुद्धा एकही पेशंट या बाळूमाच्या तळाव गावला नाही. कृपा माझ्या ही ताकद माझ्या बाळूमाची आल्या या कोरोनाच्या काळात तुम्ही आम्ही जगलो. म्हणजे देवाचा आपल्या किती कृपा असेल. हा बाबा कसं आहे या बाळूमानं हयात असताना सांगितलं होतं, बाबा कलियुगात असा एक रोग येईल डॉक्टर वैद्य हात जुडतील, 30 कोटी द्याव कडी कुलपाच्या आत बसलेली बाळूमा हयात असताना सांगितलं नाही बरं का. पण या बाळ्या धनगराचा झेंडा अखंड भवनात फिरल आणि या बाळूमाचा प्रसाद आणि या बाळूमाचा भंडारा जर कपडाला जर लावला ना, बाळूमा प्रसाद म्हणजे साधा सुद्धा नवल. आपण नुसती प्रसादाला घाई करतो. 18 लाखशे हे माझ्या बाळूमाचा प्रसाद आहे. हा अरे या चिमोडवर भंडारा जर कपडाला लागला ना तर सोड नाही. एकानं म्हणला ना हेलिकॉप्टर प्रसाद घेऊन जातो, त्याला सुद्धा शक्य होत नाही. तुमचं आमचं मोठं पुण्य आज या कमानी वस्तीमध्ये साक्षात बाळूमामा आपल्याला भेटीला आलाय. आणि बाळूमाचं या कोकरे पाहुण्यांचं मानल एवढा आपण थोडं का देव दिसतो, पण देव दाखवणारा माणूस आपल्याला पाहिजे. हा कोकरे पाहुण्याच्या मुळे माणसं सगळे आहेत हो, पण देव कोणाचा माणूस साक्षात बाळूमानं दृष्टांत दिलं या, दर्शन दिलं या कोकरे पाहुण्याला. धर्मशाळेचं मंदिर झालं असा चमत्कार झाला. कोकरे पाहुण्याच्या कृपेमुळं आणि कोकरे पाहुण्याच्या साथीमुळं केवळ माणूस Thank you.
कोकणी पाहुण्यानं सुंदर असं काम हाताशी घेतले. बाळूमाचं मंदिर बांधून दर आमुष्याला भंडारा होतो. 2-3 वेळा ओळख म्हणून केली. पण आपल्या परीनं फुल नाही फुलाची पाकळी या देवाच्या मंदिरासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करा. का तो बाळूमामा असा देव आहे, तो बाळूमामा कोणाचा उपकार घेऊन देत नाही. अहो आता 19 बघे 19 बघत नाही म्हणजे 12-13 हजार मेंढक राहत आहे. त्यांना पगार पगार नाही माऊलींनो, फुकाट राहत आहे फुकाट. आणि कोण महिनाभर राखते, कोण 1.25 महिना राखते, कोण 6 महिने राखते, कोण वर्षभर राखते. आणि घरी जाताना त्यांना भंडारीची पुडी दिली जाते. त्या भंडारीच्या पुडीवर त्यांचं अखंड आयुष्य सार्थकी लागते. मेंढरात आहे ना तोपर्यंत बाळूमा आला काळजी किती बघा. नागाच्या रूपात त्याच्या भोवकरा भोवतून हिंडत असते, चाकरी करत असते. असा माझा बाळूमा आहे. बाळूमामाच्या येण्यानं घरी झाली पावन वसती. एक ना एक तरी बाळूमाचा भक्त आपल्याला गाठ जे बाळूमा म्हणतोय फक्त कपाळाला भंडारा असला पाहिजे. हीच तर ओळख आहे. बाळूमानं काय केलं, बाळूमा कुठं ठेव धरा गेला नव्हता. बाळूमानं कुठे इतक्या शिकली नाही. तेव्हा घोडीच्या दशेनं बघत नव्हता. मानवतेचा धर्म जपला आणि अगदी लहान वयात गायीची सेवा केली. गायीची सेवा करणारा पहिला देव म्हणजे श्रीकृष्ण. जगात मोठा देव झाला गायीची सेवा करणारा माझा श्री गुरुदत्त. ती नाव आहे 19 बघ्याचा मामा करबाई झाली पावन वसती. दुपारी 4:23 सुंदर बाळकाला जन्मला. जन्माला असताना काय प्रकार घडला चंद्राला म्हणतो उगू नको, सूर्याला म्हणतो मावळो नको. आज तेजस्वी बाळाला दिसायला हा म्हणता बातमी कधी साऱ्या फुळ नगराला. बाबा विचार केला माया बापान साखर वाटावी एवढा विचार केला म्हणाला. बाबा विचार केला देणाला बाबा दिवस लागला जायला. 5व्या दिवशी आवाज 5वी केली, 9व्या दिवशी 9वी करायला.
या दिवशी नवमी करायला काय प्रकार घडला असायला हो. मला याला लागेला सांग याला लागेला